नमस्कार. इचलकरंजी महानगरपालिकेचं हो घातलेल्या इलेक्शनसाठी आज आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक 16 यासाठी शिवशाहू आघाडीतून जे सुनील शंकरराव तेलनाडे हे निवडणूक रिंगणामध्ये आहेत, तर ते आज आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याबरोबर आज आपण प्रभागातील काही प्रश्न, त्यांनी राजकारणामध्ये कशी एंट्री केली, कधी एंट्री केली आणि पुढचं ध्येय काय आहे, त्यांचं विजन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार, मी सुनील शंकरराव तेलनाडे. काय वाटतंय तुम्हाला की काय प्रश्न आहेत जनतेचे? काय इच्छित सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी किती जण पुढाकार घेतला, कोणी याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नाही अजून इचलकरंजीला. कोणतेही पाणी आजपर्यंत सोडपूरचं असू दे, वारणेचं असू दे, परत दानोळीचं पाणी कोणीही आणून दिलेलं नाही. फक्त आश्वासन देऊन मतदान घेऊन विषय संपला त्याच्यावर त्यांचा. परत त्याची प्रोसिजर पुढे काहीच चालू नाही आहे. इथं आपण गेल्यानंतर पहिला महानगरपालिका हा प्रश्न घेऊन सभागृहात हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळात गटीची दुर्व्यवस्था आहे, परत साफसफाई होत नाही, कर्मचारी कमी आहेत आणि प्रशासन असल्यामुळे आम्हाला तिथं काही बोलता येत नाही. आणि हा मेन सगळा विषय घेऊन आम्ही या सभागृहात जाऊन विषय मांडून याची जास्तीत जास्त लवकरात लवकर याची पूर्तता करणार आहे. खरं याच्यामध्ये काय होतंय सर माहिती का, की परवा अर्ज भरण्यासाठी बंटी पाटील आलते आणि बंटी पाटलांनी सुद्धा सांगितलं की आम्ही पाण्याचा प्रश्न सोडू. पण त्याला एक प्रत्युत्तर म्हणून जे आता जे आमदार आहेत त्या आमदारांनी असं म्हटलं की तुमची राज्यात पण सत्ता नाही आणि देशात पण सत्ता नाही, तर तुम्ही कसं पाणी द्याल? यांची राज्यात आणि केंद्रात सत्ता आणून यांनी पाणी आणलं नसल्यामुळेच मंत्री साहेबांनी इथं बोलले ना, आम्ही पाण्याची प्रोसिजर करून देतो. तुमची एवढी सत्ता असताना तुम्ही आजपर्यंत का आणला नाही? 1 वर्ष पूर्ण होऊन गेले तुमच्या आमदारकीला. बरोबर. तुम्ही पाणी आणायला पाहिजे ना. आता पण आश्वासन देऊन त्या ह्याच्यावर तुम्ही निवडून आलाय. आतापर्यंत पाणी का आणला नाही तुम्ही? गावाला का पाणी दिलं नाही? मग तुम्ही जर पाणी दिला असता तर हे कशाला बोलायला लागलं असतं, तुम्हाला भेट द्यायला लागली असती. आता तुम्ही ज्यावेळेस महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून जाल त्यावेळेस तुमचं जे गटरीचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत किंवा स्वच्छता, धुळीचे वगैरे प्रश्न, त्याच्यातला कुठला प्रश्न तुम्ही सुरुवातीला सभागृहामध्ये मांडाल? मेन मुद्दा पाण्याचा घेणार. पाणी लवकरात लवकर गावाला पाणी पाईपलाईन मंजूर झालेले आहे ते टेंडर, ते अजून प्रोसिजर पूर्ण झालेली नाही. ते पाईपलाईन केल्यानंतर 1-2 दिवस आल्यानंतर गावाला पाणी मिळेल. त्याच्यानंतर तुमचे सफाई कर्मचारी जे 290 टेंडर बेसवर घेतलेले आहे त्याची कोणती पण प्रोसिजर झाल्या काय झाल्या, तुम्ही 2 महिने झाले तेच सांगायला की 8 दिवसात होणार, परत कुठलीच प्रोसिजर पुढे झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यामुळेच साफसफाई आजपर्यंत कुठल्याच भागात होत नाही अख्खा इचलकरंजी. नाही, बरोबर आहे. त्याच्यासाठी आम्ही सभागृहात हे प्रश्न मांडून लवकरात लवकर मार्गी लागायचा प्रयत्न करणार. सर, आपलं एक संजय तेलनाडे फाउंडेशन आहे, बरोबर. त्या फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती सामाजिक कामं होतात, तर ती कशा पद्धतीने ते काम होतात आणि त्याच्यामधून काय काय काम होतात? संजय तेलनाडे फाउंडेशन रक्तदार शिबिर, दवाखान्याचा कोणताही प्रॉब्लेम असू दे ते स्कीम मध्ये नेऊन बसवून पेशंटला ऍडमिट करून त्याला घरी आणून सोडण्यापर्यंत सगळे आपलं फाउंडेशन तर्फे करते. परत अपंग जर असेल त्याची पेन्शन करायसाठी आपण इथून गाडी करून त्या गाडीतून नेऊन CPI नेऊन त्याचा दाखला काढून घरी आणून सोडूपर्यंत त्यांचं पासबुक घरात आणून देऊपर्यंत सगळे आपण फाउंडेशन मार्फत सर्व कामं आपण करत असतोय. आणि महिलांच्यासाठी बचत गटातून काही त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन परत त्यांना गारमेंटच्या माध्यमातून सर्व काम फाउंडेशन तर्फे आम्ही सर्व त्यांना मदत करतो. बर. आज आम्ही ज्यावेळेस प्रभागामध्ये फिरतोय, प्रभाग नंबर 8 असेल किंवा प्रभाग नंबर 16 असेल किंवा इचलकरंजीमध्ये सुद्धा, तुमच्या प्रभागामध्ये गेल्यानंतर कोणाला तरी विचारलं की तुमचा उमेदवार कोण आहे, तर आम्हाला प्रामुख्याने असं जाणवतंय की संजय तेलनाडे किंवा तेलनाडे वहिनी. हे काय आहे, कसा प्रभाव आहे मतदारांवरती? 2011ला माझा भाऊ संजय तेलनाडे निवडून आल्यानंतर आम्ही जे भागात कार्य चालू केलं, आजपर्यंत 2026 पर्यंत आम्ही जवळजवळ 52 बोर मारले त्या भागात. पाण्याची एवढी समस्या असताना सगळी पाण्याचा प्रॉब्लेम सगळ्या भागातला सोडवला. कोणत्याही त्यांच्या दवाखान्याची काय अडचण आली तर आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन सगळा प्रश्न सोडवून घेतोय आम्ही. परत त्यांच्या काही कुठली घरगुती भांडण असेल, काय झालेलं असेल, त्यातनं आम्ही सर्व प्रकारे आम्ही त्यांना मदत करतो. ओके. हा, मग वयस्कर लोकांच्या ह्याच्यापर्यंत कोणतेही त्यांचं काम असू दे, आम्ही स्वतः दोघं भाऊ जाऊन आमच्या घरात, आम्ही जरी दोघं नसलंय मध्यंतरी काळात 5.5 वर्ष आम्ही गावात नसलो ना, दोघं देखील आमच्या दोघी स्मिता तेलनाडे आणि सारिका तेलनाडे या दोघी जाऊन त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचा सगळ्यांचा प्रश्न सोडवण्यात यशस्वी झाले. परत कोरोना काळात देखील प्रत्येक घर
कमीत कमी 3-4 हजार उंबऱ्याला 5-5 किलो धान्य प्रत्येक हे जे धान्य पुरवठा केला. कोणतेही एवढी सगळी आमदार ते नसताना कोणीही केले नाही तेवढे आपण भागात कामं केलेली आहेत. आणि या माध्यमातून आम्ही एवढा त्रास झाला देखील आपण तरी आम्ही हाय असं असून गावात येऊन देखील आम्ही त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त पेडणं आम्ही कामं चालू केलेली. हे कसं म्हणजे कुठून एनर्जी आली एवढी किंवा कशी एनर्जी, एवढं मोठं संकट आलं, एवढ्या मोठ्या प्रेशर आलं, तुम्ही मला वाटतं 4-5 वर्ष गावापासून बाहेर होता, राजकीय हेतूपोटी काय बऱ्याच गोष्टी झाल्या, तरी पण आता जर बघितलं तर दोघं भाऊ असतील किंवा तुमचं पूर्ण तेलनाडे कुटुंब जे आहे ते पूर्ण प्रभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम करते, सगळ्यांना मदत करते, ही एनर्जी कुठून येते? आमचं जे प्रभाग आहे माझा प्रभाग, माझं कुटुंब, आमचा हे व्हॉट्सअपवर आमचा ग्रुप आहे. त्याचप्रमाणे आमचं कुटुंब असल्यासारखे सगळे आम्हाला एवढी साथ दिल्यात आतापर्यंत. त्यामुळे आपल्या कुटुंबासारखे त्यांची आम्ही कोणत्याही प्रकारची काय त्यांना अडचण आली तरी आम्ही काळजी घेते. त्यामुळे त्यांची ऊर्जा ती आम्हाला देवाने कशा प्रकारे दिल्या ते आम्हाला माहित नाही. परंतु लोकांची इतक्या समस्या असल्या तरी आम्ही कुठलेही काम आमचे असले स्वतःच वैयक्तिक ते सोडून पहिला लोकांच्या समस्या सॉल्व्ह करण्याचं काम आम्ही करतो दोघं भाऊ. आता तुम्ही ज्यावेळेस गावातून बाहेर होता त्यावेळेस सुद्धा जे तुम्हाला सुरुवातीचे जे कार्यकर्ते होते, तुम्ही गावात नसताना त्याच्या अगोदरचे जे तुमचे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते किंवा त्याच्याही पेक्षा जास्त कार्यकर्ते आता सुद्धा आम्हाला बघायला मिळतात. हे तुम्ही मधल्या काळामध्ये कसं ते मॅनेज केले किंवा कसं टिकून ठेवलं? कारण आज जर बघितलं एखादा नेता जर 4 दिवस नाही बोलला किंवा त्यांना तो जर नसेल तर कार्यकर्ता फुटून दुसरीकडे जातो, पण ते तुमच्या बाबतीत झालेलं जाणवत नाही किंवा दिसतही नाहीये. सगळे कार्यकर्ते किंवा सगळे तुमचे यंग जी लॉबी आहे ती सगळी आहे अशी, हे कसं टिकून ठेवता आलं तुम्हाला? काय त्या मुलांचंच प्रेम आहे आमच्यावर, त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी केलं असेल म्हणून तर ते आम्हाला इतके आमच्या प्रेम करून आमच्याजवळ राहिल्यात ना. ह्या गावातून कोणतरी 1 महिनाभर गेले तर त्याला विसरून जातात. बरोबर. मी 5 वर्ष गावात नसताना देखील ती मुलं आहेत तेवढी त्याच्या दुप्पट करणारी प्रेम आता आपल्या बाजून आहेत अजून. बरोबर. आणि वयस्कर लोकांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे. त्यामुळे आम्ही आहात पण एवढ्या वाईट काळातून निष्ठून येऊन आम्ही व्यवस्थित राहिले. तुमच्यावरती काही केसेस वगैरे पण झाल्या मधल्या काळामध्ये, तर ती काय नेमकं काय हेतूने झाल्या किंवा काय त्याच्यामध्ये तथ्य होतं? 2019ला आम्ही आमदारकीला उभारणार होतो. संजू तेलनाडे आमचा भाऊ, त्याला आमदारकीला उभा करणार होतो. तो आमदारकीला उभा झाल्यानंतर यांना त्रास होईल ह्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना आम्हाला दोघांना देखील तो जर अडकला मी बाहेर राहिल्यानंतर मी सोडवेन म्हणून मला पण त्यात गुंतले दोघांना बी. राजा ज्यावेळेला झुकत नाही त्यावेळेला त्याला बदनाम करायचंच काम करतात. मी तर एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि आम्ही कुठं तर पुढे जाते म्हणून तर त्यांनी हे सगळे षडयंत्र करून आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांच्यासाठी जर कामाचे जर त्यांनी आतापर्यंत एवढी इतकी कामं केली असती तर आमचं कशाला बदनाम त्यांनी करायला गरज लागली असती? तर त्या कामाच्या याच्यावर त्यांनी निवडून आली असते ना. काय तर बदनाम करून आमचं नाव खराब करायचं हे त्यांचं षडयंत्रच आहे ते. आणि ह्याच्या पुढे पण त्यांनी तेच चालू ठेवणार, दुसरं त्यांच्याकडे कामाचं रिझनच नाही आहे काय. आणि आपल्या जनतेचे काम इथून पुढेही मरेपर्यंत आम्ही फक्त जनतेच्या सेवेसाठी आमचं घरात असणार आहे. आणि आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतोय. आणि कोणतंही स्वार्थ आणि काय नाही. आपल्या 2011ला ज्यावेळेला ऑफिस उघडले आजपर्यंत आपलं ऑफिस चालू आहे आणि त्या ऑफिसाच्या माध्यमातून इतकी भरपूर कामं केलेली आहेत. आपण 7 जण ऑफिसात कामाला आहेत, अजून 3 लेडीज आणि 4 जेंट्स. कोणत्याही नगरसेवकची इतकी ऑफिस आजपर्यंत 14 वर्ष झालं ऑफिस उघडं नाही आहे आणि इतकी कामगार कोणाच्याच ऑफिसात नाही आहेत. हे फक्त आपण जनसेवा करण्यासाठी आपण हे ऑफिस उघडं ठेवले आहे. त्याच्या केसेस वगैरे त्याचा इम्पॅक्ट आता कुठं काही वाढ नाही. सगळ्या जनतेला माहिती आहे की हे सगळ्या खोट्या केसेस आहेत आणि फक्त राजकीय पोटी आम्हाला दोघांनी अडकलेलं आहे. हे अडकवत असताना आमच्या घरावर इतका अन्याय झाला आहे. आमचे वडील त्यात वाढलेत तरी देखील आम्ही हे सगळं सहन करून आमच्या लेडीज आणि आम्ही दोघंही नसताना सर्व भागाची काळजी घेऊन 2 वेळा पूर आला, कोरोना आला एवढा मोठा, त्या सगळ्यांना साथ देऊन आहे अशा भागात आपल्याला इतकं जपल्या त्या लोकांना. आता मी एवढं आम्ही काम करून आम्ही भागात करत असताना सगळेजण म्हणतात तुम्ही दोघं नसताना त्या दोघा बायकांनी इतकी कामं केल्यात की नाही तुमची काय कसरच लागली नाही, एवढी कामं त्यांनी सगळे भरून काढली. बरं. आता आम्ही बघतोय भागामध्ये वगैरे तर बरीच कामं ही तुमच्या माध्यमातून स्वखर्चाने सुद्धा होत आहेत. तर ती कोणती कामं केली किंवा भागामध्ये काय काय आता चालू आहेत कामं? आतापर्यंत आम्ही 52 बोर मारले स्वखर्चातून. 6,500-7 हजार पेन्शन गेल्या. एका पेन्शनला 2,500 ते 3,000 रुपये खर्च आहे. ते पासबुक काढून घरी नेऊन देण्यापर्यंत आपण आपलं
फाउंडेशन तर्फे काम करतो. बर. आणि दवाखान्याचं काय पण असलं कोणाची बी त्यांचं नेऊन दवाखान्यातले आपल्या स्कीममध्ये बसवून काय पैसे किती लागले 10-20 हजार पदराचं घालून त्यांना सगळं घरी आणून सोडण्यापर्यंत सर्व काम आपण फाउंडेशन मार्फत करत असतो. सर मला सांगा, आता तुम्ही म्हणताय की तुमचा शिवशाहू आघाडीचा महापौर बसणार पहिला, तसंच भाजप किंवा महायुती जी आहे ती पण म्हणते की आमचा पहिला महापौर बसणार, मग कसं होणार आहे? त्यांनी जे आता उभा केल्यात उमेदवार हां. ते भाजपच्या चिन्हावर उभा केल्या, त्यांचं अस्तित्व काय आहे? ज्यांनी आता उमेदवार राहिल्यात ते आमदार आणि भाजप या दोघांच्या जीवावर त्यांनी राहिल्यात. खरं आमदारांनीच काम केलं नाही इचलकरंजीत, त्याला जनता कसं निवडून देईल? त्यांना त्यांच्या जवळजवळ 20-22 सीटा येतील, त्याच्यावर सीटाच्या त्यांचा महापौर कसा बसेल तिथं? मग आता जर बघितलं तिकीट वाटपामध्ये पण भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये नाराजी खूप पसरली होती, त्या नाराजीचा कुठेतरी तुम्हाला फायदा होईल असं वाटतंय? 20-25 हजार भाजपमध्ये जे काम करतात त्यांना त्यांनी तिकीटच दिलेलं नाहीत. आणि हे भाजप म्हणजे आता इथं आवाडी झाले, म्हणजे मेन भाजप म्हणजे आवाडीच आहे तिथं. आणि फक्त त्यांच्याच कार्यकर्त्याला त्यांनी तिकीट दिल्यात. आणि मूळ भाजपचे आता दीपक पाटलेसारखा कार्यकर्ता एवढा 25 वर्ष राबला, असल्या लोकांना त्यांनी तिकीट डावलल्यात आणि त्यांनी स्वतःच्या माणसांना तिकीट दिल्यात. त्यामुळे भाजपचे सगळे कार्यकर्ते यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला चांगल्या प्रकारे होणार. आणि 1,00,000% तुम्हाला गॅरंटी देतो की आमचाच महापौर तिथं बसणार. आणि आज जो आवाडी गटामधून महावीर जैन साहेब हे आजपर्यंत त्यांचे कट्टर कार्यकर्ते राहिलेले आहेत. आणि 42,000चा मतदारसंघ मारवाड्यांचा हे असताना येते इथलं 42,000चं मतदार आहे आमदार केला. आणि त्या आमदार केला एवढे वर्ष लाभलेला त्यांचा उपनगराधीशात बांधकाम कमिटीत होते, त्याला देखील त्यांनी डावलल्यात तिथं. बरोबर. म्हणजे मेन त्यांच्या जवळच्यांना बी डावल्यात आणि मूळ भाजप आहेत त्यांना बी डावलं. येणाऱ्या काळात शिवशाहू आघाडीचाच महापौर तुम्हाला दिसेल. कमीत कमी 45 ते 50 सीटा आमच्या या महापालिकेत येतील. आणि पहिला महापौर आमचा शिवशाहू आघाडीचाच असणार आहे 100%. तेवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? हो. आपल्या इचलकरंजीमध्ये एवढा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, एकही रस्ता बिनधुळेचा नाही आहे. 500 कोटीची कामं झालीत. कुठल्या गावात आपल्या इचलकरंजीमध्ये एक तर रस्ता चांगला दाखवा. पाण्याचा प्रश्न बी सोडवला नाही, रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही, गटऱ्या सगळ्या तशाच आहेत. खरं विरोधक पण म्हणतात की आमचा महापौर बसणार. त्यांचे कामं काय केल्या त्यांनी इचलकरंजी दाखवून? केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता असून त्यांनी आतापर्यंत रस्त्याचे प्रॉब्लेम गावातला सोडवला पाहिजे, पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. आम्ही दोघंही गावात नसताना 2019ला पूर आला. आणि पुराच्या वेळेला आमचा पहिला मजला सगळ्या पाण्याखाली असताना देखील माझे वडील कैलासवासी शंकरराव तेलनाडे व त्यांचं 80 वर्ष असून त्यांनी देखील इतकं त्या पुरात लोकांना मदत केली. आणि दोन्ही लेडीजांनी आमच्या घरातली आणि तिघांनी मिळून सर्व भागात सगळ्यांना नेऊन स्थलांतरित व्यवस्थित नेऊन सुरक्षित स्थळी तिथं तिथं सोडून त्यांच्या जेवणाची व्यवस्था, परत जनावरांना नेऊन तिथं बांधून जनावरांची चाऱ्याची व्यवस्था एवढे प्रामाणिकपणे म्हणजे आमची घरात दोघं नसता ही कमतरताच बाजू दिली नाही भागातल्यांना त्यांनी. त्यामुळे मतदार जे आहे ते आम्हाला कधीही विसरू शकणार नाही. त्यांचा कुठल्याही प्रश्न असू दे त्यांच्या आयुष्यातला, म्हणजे नुसतं नगरपालिकेच्या माध्यमातून नाही, त्यांच्या घरगुती कोणतेही काम असेल तर आम्ही त्यांच्यासाठी अहोरात्र धावून जातोय. कधीही त्यांचा रात्री 2ला फोन येते आणि 4ला फोन येते. आम्ही त्यांच्याबरोबर लगेच उठून जाऊन त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे जनता आमच्यावर इतकी खुश आहेत की त्यांनी एवढ्या आम्हाला प्रचंड मताने निवडून दिली की समोरच्याची डिपॉझिट जप्त होईल एवढं आम्हाला गॅरंटी आहे. ओके. तर धन्यवाद सर. हे होते आपल्याबरोबर सुनील शंकरराव तेलनाडे, जे प्रभाग क्रमांक 16 मध्ये शिवशाहू आघाडीकडून 16E मध्ये कबशी या चिन्हावरती लढत आहेत. तर खूप खूप धन्यवाद सर, आमच्याबरोबर मनमोकळेपणाने तुम्ही गप्पा मारलेत. आणि जनतेला एवढीच विनंती आहे की प्रभागामध्ये जसं आम्हाला दोन्ही इलेक्शनला निवडून दिला त्याचप्रमाणे 5 सीटांना आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं विनंती करतो. धन्यवाद.